सन 1691 संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जुल्फिकार खानाने रायगड काबीज केला। महाराणी येसुबाई आणि बालशाहू यांना कैद झाली। छत्रपती शाहूंचा आपण कैदेनंतरचा इतिहास या अगोदर आपल्या व्हिडिओमधून पाहिलाय, परंतु आज आपण छत्रपती शाहूंचं कैदेतील जीवन कसं होतं, शिवाय ते कैदेत असताना आपले मावळे कसा पराक्रम करायचे आणि त्यामुळे औरंगजेबाची कशी दयनीय अवस्था झाली होती तेही पाहणार आहोत। शाहूराजे जवळजवळ 18 वर्षे औरंगजेबाच्या छावणीत कैद होते। वयाच्या 7व्या वर्षी रायगडावर कैद झालेला शंभूपुत्र 18 वर्ष मुघली सेनेच्या विळख्यात अडकून पडला होता। महाराणी येसुबाईंनी शाहूराजांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं होतं। रणांगणातल्या गोष्टी सांगून शाहूंच्या मनात पराक्रमाची ज्योत पेटवून दिली होती। मराठे मुघल छावणीवर हल्ले करायचे तेव्हा शाहूराजांच्या मनगटातील रग उफाळून यायची। त्यांनाही वाटायचं आपण शमशेर घेऊन रणांगणात जाऊ आणि आपली सुटका करून घ्यावी। ब्रह्मपुरीत औरंगजेबाची छावणी पडली होती आणि अचानक धनाजी जाधवांनी हल्ला चढून औरंगजेब भयभीत केला होता। तेव्हा मात्र शाहूराजांना एक आशा लागली होती की आपली मुक्तता होईल, पण लाखोंच्या फौजेपुढे कणवर मराठे कसे टिकणार, शाहूराजे कैदेत असताना कसे जगले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही। 18 वर्ष शत्रूंच्या छावणीत राहणं सोपं नाही। तिथं फक्त राहायचं नाही तर कैदही सोसायची। कितीतरी अपमान, कितीतरी हाल अपेष्टा सहन करायचे। शाहूराजे आणि येसुबाईंचं कैदेतील जीवन हे संघर्षमय होतं, पण मराठे जेव्हा मुघलांची दानादान उडवायचे तेव्हा मात्र शाहूंच्या आणि येसुबाईंच्या मनाला एक आनंद व्हायचा। आपला त्याग, आपली कैद आणि आपण सोसलेले हाल वाया गेले नाहीत असे त्यांना वाटायचे। राजाराम राजे या गोष्टीचा बदला घेत होते। शाहूंना सोडवण्याचे खूप प्रयत्न झाले, पण त्यांना त्यात यश आलं नव्हतं। शाहूंनी लहानपणापासून मराठ्यांच्या पराक्रमाच्या आणि बेलाग छातीच्या सह्याद्रीच्या गोष्टी ऐकल्या होत्या। तो सह्याद्री त्यांनी मुघलांच्या छावणीत असताना अनुभवला होता। राजाराम राजांना पकडण्यासाठी जुल्फिकार खान तिकडे जंजीला वेढा देऊन बसला होता। इकडे महाराष्ट्रात औरंगजेब मराठ्यांचे गडकिल्ले जिंकत होता। एका पाठोपाठ एक असे किल्ले तो जिंकत होता। कधी तह व्हायचे, कधी लढाई व्हायची। खरं तर मुघलांनी थोडेसेच किल्ले लढून जिंकले होते, बाकीचे किल्ले त्यांनी जिंकले नव्हते। ते किल्लेदारांच्या हातात मोहरा देऊन तह करून विकत घेतले होते। मराठी एखादा किल्ला लढवायचे, नंतर पैसे घेऊन त्यांच्या ताब्यात द्यायचे। मुघल किल्ल्याची डागडुजी करायची, रसद भरायची, किल्ला जिवंत करायचे आणि 2-3 महिन्यांनी मराठी रात्री येऊन किल्ला जिंकून घ्यायचे। असं करत मराठी त्यांना लुटत होते। सह्याद्री कसा बिकट आहे, कसा रांगडा आहे हे मोगली सेनेला माहीत नव्हतं। उत्तरेच्या विस्तीर्ण पसरलेल्या माळरणावर मैलोन मैल पसरलेल्या सपाट प्रदेशात युद्ध खेळणारे मोगली सैन्य सह्याद्रीच्या डोंगररांग, अवघड घाटमाती यात फसत होते। उत्तरेत नदीची पात्रही लांबच्या लांब पण संत वाहणाऱ्या आणि रुंद, पण दक्षिणेत नद्या लहान आणि अतिवेगाने वाहणाऱ्या होत्या। मोगली घोडीसुद्धा पाण्यात शिरायला तयार नसायची। उत्तरेच्या माळरणावर कुठेतरी लहानशी टेकडी असायची, बाकी सारा मैदानी प्रदेश। दक्षिण देशात मात्र मैलांवर लहान टेकड्या, खिंड आणि क्वचितच एखादं मैदानी पठार असायचं। औरंगजेबाची छावणी पडली तर 4-5 मैलांचा प्रदेश त्याच्या छावणीने व्यापून जायचा। लाखो सैन्य, घोडे, जनावरे, हत्ती आणि करोडो रुपयांची संपत्ती घेऊन तो सह्याद्रीत घुसला आणि आयता मराठ्यांच्या ताब्यात सापडला। औरंगजेब जिथं जाईल तिथं शाहू आणि येसुराणी यांना सोबत घेऊन जायचा। सोबत त्यांचा जनाना पण असायचा। मराठी दौलतीचे किल्ले जिंकून घ्यायचे म्हणून तो किल्ल्याला वेढे देत होता। राजाराम राजे सिंहासनावर बसले होते खरे, पण सिंहासन त्यांच्या नशिबात नव्हतं। सारखी धावपळ त्यांच्या नशिबात होती। राजाराम राजेंनी लढाई स्वतःच्या बचावासाठी केली। मराठी सैन्य मात्र मुघलांना लुटण्याच्या इराद्याने हल्ला करून गायब व्हायचे। सरंजाम पद्धत पुन्हा सुरू झाली, त्यामुळे मनगटात तलवारी आवळल्या गेल्या आणि अंगातील रक्त सळसळत मुघलांवर तुटून पडलं। यातूनच मराठी अगदी नर्मदे पलीकडे गेले आणि सरंजाम वसूल करू लागले। मराठी सैन्य मुघली प्रांतात हल्ले करून आपली पकड मजबूत करत होते। औरंगजेब मात्र इकडेच किल्ले जिंकायच्या नादात होता। 26 वर्ष औरंगजेब मराठी मुलकात होता, पण तो कधीच विजयी झाला नाही। विजयाचे सोहळे साजरे करण्याचं भाग्य त्याला मराठी भूमीत लाभलं नाही। मराठी आणि निसर्ग यांनी या भूमीत असा रणतांडव मांडला होता की औरंगजेबाच्या पुढच्या कित्येक पिढ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला। मराठ्यांचा गनिमी कावा असा होता की ते अचानक हल्ला करायचे, लढायचे कमी पण लुटायचे जास्त। त्यात मोगली सैन्य विनाकारण मारले जायचे।
कधी कधी महिना महिना सह्याद्रीचा पाऊस थांबत नसायचा. अशा वेळी मात्र सर्वांची दैना उडायची. शाहूराजांनी सुद्धा हे सह्याद्रीचं रूप अनुभवलं. सह्याद्री पाहिला तर औरंगजेबाच्या छावणीत बुलंद, बेलाग, मजबूत कातळ ताशीव दगडांच्या पर्वत रांगेतला सह्याद्री उन्हाळ्यात शांत निपचित पडून असतो. कुठंतरी वावटळ उठून झाडांची वाळलेली पानं आकाशात फेर धरायची. पावसाळ्यात मात्र सह्याद्री खवळून उठायचा. पावसाळ्यात नदी नाले ओसंडून व्हायची. वाहणाऱ्या पाण्याबरोबर लालबुंद माती वाहून यायची. शाहूराजांच्या यातनांच्या पुढं सह्याद्रीचं रौद्र रूप काहीच नव्हतं. पण मुघलांना ते सहन होत नव्हतं. एकदा औरंगजेबाच्या सैन्याचा मुक्काम मानदेशात पडला होता. मान नदीच्या छोट्या पात्रात त्याची भली मोठी सेना तळ ठोकून बसली होती. मान देश म्हणजे दुष्काळी प्रदेश. या भागात औरंगजेबाची छावणी पडली होती. सगळे शांत झोपी गेले. अचानक रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आरडाओरडा चालू झाला. सारी मुघल सेना अस्ताव्यस्त झाली होती. सारी छावणी जागी झाली. त्या छावणीत पूर्ण पाणी शिरलं होतं. औरंगजेब खडबडून जागा झाला. त्या धामधुमीत त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. विबळत कसा बसा तो त्यातून बाहेर आला. चौकशी केल्यावर समजले की लांब कुठेतरी डोंगरावर ढगफुटी झाली होती आणि त्या पावसाच्या पाण्याने मान नदीला पूर आला होता. या अचानक झालेल्या आसमानी संकटात औरंगजेबाचे कितीतरी लाखांचं नुकसान झालं होतं. हजारो जनावरं मेली होती. मनूची नावाचा इतिहासकार म्हणतो की दुर्गंधी इतकी पसरली होती की शुद्ध हवा घ्यायलाही 2.5 कोसांवर जावं लागायचं. इतकी बेकार अवस्था औरंगजेबाची झाली होती. औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहूराजे छावणीत सुरक्षित होते. याचं सगळं श्रेय जातं ते महाराणी येसूबाई, राजाराम राजे आणि दक्षिण प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या मराठी सेनेचं. शाहूराजे खरे घडवले ते त्या वीर मातेने. विचारांचा, संस्कारांचा, पराक्रमाचा वारसा शाहूंच्या रक्ताच्या थेंबा थेंबात जिवंत ठेवण्याचं काम केलं ते पहिल्या गुरु महाराणी येसूबाईंनी. काही प्रसंग असे आले होते की औरंगजेबाने या मायलेकरांची ताटातूट केली होती. औरंगजेबाची छावणी ब्रह्मपुरीत जवळजवळ 5 वर्ष तळ ठोकून होती. त्यानंतर येसूबाईंना नगरच्या किल्ल्यात ठेवून शाहूराजांना बादशाहाने सोबत ठेवलं होतं. पुढे शाहूराजे औरंगजेबाच्या राजकारणाचा हळूहळू अभ्यास करत होते. औरंगजेबाच्या चाली या खूप विचार करून केलेल्या असायच्या. पण कुठंतरी त्याच्या फौजेत इमानदारी संपत आली होती. त्याच्या फौजेत आलेला सैनिक हा कित्येक वर्षी घरी गेला नव्हता. परिणामी सैन्याची मानसिक स्थिती लढण्याची नव्हती. पण स्वतः लंगडा औरंगजेब नेतृत्वाला उतरायचा आणि त्याला पाहून सैन्यात चेव चढायचा. मुघल सैन्यात कित्येक मराठा सरदार आपल्या तलवारी गाजवत होते. राजपूत होते, उमराव, वतनदार होते. या सर्वांना शाहूराजांनी आपल्या बाजूने वळवून संघटन बांधण्याचा प्रयत्न केला होता. मुघलांच्या कैदेत असल्याने उत्तरेत जशी प्रतिष्ठा असेल तसंच राहावं लागायचं. त्यांच्या प्रतिष्ठेनुसार रीतिरिवाज होते ते पाळायला लागायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस, शूर पराक्रमी शंभूराजांचा मुलगा म्हणून कित्येक लोकांना सुद्धा शाहूंबद्दल प्रेम, आदर आणि स्नेह होता. शाहूराजांना वाटायचं कधी मुघलांकडून सुटका होईल आणि मातृभूमीच्या मातीचा मळवट कपाळी लागेल.